1-8-2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबा ज्या ज्ञानाच्या गोड गोड गोष्टी सांगत आहेत त्या धारण करायच्या आहेत. खूप गोड क्षीरखंड बनून राहायचे आहे. कधी लूण पाणी म्हणजेच खारट पाणी बनायचे नाही. आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या महामंत्राने तुम्हा मुलांना नवीन राजधानीचा तिलक मिळतो? उत्तर आहे, बाबा यावेळेस तुम्हा मुलांना महामंत्र देतात. हे गोड लाडक्या मुलांनो, बाबा आणि वारशाची आठवण करा. घर गृहस्थीमध्ये राहून कमळ फुलासमान रहा, तर राजधानीचा तिलक तुम्हाला मिळेल. आजचा दुसरा प्रश्न आहे, असे म्हणतात, जशी दृष्टी तशी सृष्टी. ही म्हण का आहे? उत्तर आहे, जसे या वेळचे मनुष्य पतित आहेत, काळे आहेत, तसे आपल्या पूज्य देवतांना, लक्ष्मी नारायण, राम सीतेला, शिवबाबांना सुद्धा काळे बनवून त्यांची पूजा करतात. परंतु याचा अर्थच समजत नाहीत, म्हणून ही म्हण आहे. गीत आहे, मुखडा देखले प्राणी. ओम शांती. गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांनी गाण्याची ओळ ऐकली की हृदयरूपी आरशात पहा की किती पाप आणि किती पुण्य केले आहे. पाप आणि पुण्याचा विचार हृदयरूपी आरशात केला जातो ना. ही तर आहेच पाप आत्म्यांची दुनिया. पुण्य आत्म्यांची दुनिया सतयुगाला म्हटले जाते. इथे पुण्य आत्मा कुठून येणार? सगळे पापच करत राहतात. कारण रावण राज्य आहे. स्वतः म्हणतात सुद्धा, हे पतित पावन या. आम्ही जाणतो की भारतच पुण्य आत्म्यांचा खंड होता. कोणी पाप करत नव्हते. वाघ बकरी एकत्र पाणी पीत होते, क्षीरखंड होते. बाबा सुद्धा म्हणतात, मुलांनो, क्षीरखंड बना. पुण्य आत्म्यांच्या दुनियेमध्ये तमोप्रधान आत्मा कशी येईल? आता बाबांनी प्रकाश दिला आहे. तुम्ही जाणता की तेच आपण सतोप्रधान देवी देवता होतो. त्यांची महिमाच आहे सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण. आपण स्वतः सुद्धा त्यांची महिमा करतो. मनुष्य म्हणतात, मज निर्गुण हारे में कोई गुण नाही. ईश्वरा, तुम्ही जेव्हा येऊन आमच्यावर उपकार कराल तेव्हा आम्ही सुद्धा असे बनू शकतो. हे आत्म्याने म्हटले. आत्मा समजते, यावेळेस मी पाप आत्मा आहे. पुण्य आत्मा तर देवी देवता आहेत जे पूजले जातात. सर्वजण जाऊन देवतांच्या चरणांवर माथे टेकवतात. साधू संत इत्यादी सुद्धा तीर्थांवर जातात. अमरनाथ श्रीनाथद्वारे जातात. तर ही आहेच पाप आत्म्यांची दुनिया. भारतच पुण्य आत्म्यांची दुनिया होती. जेव्हा लक्ष्मी नारायणाचे राज्य होते त्यालाच म्हटले जाते स्वर्ग. मनुष्याचा मृत्यू होतो तर म्हणतात स्वर्गात गेला. परंतु स्वर्ग आहे कुठे? जेव्हा स्वर्ग होता तेव्हा सतयुग होते. मनुष्य तर जे येईल ते बोलत राहतात, समजत काहीच नाहीत. स्वर्गामध्ये गेला तर जरूर नरकात होता. संन्यासी मरण पावला तर म्हणतात ज्योत ज्योतीमध्ये विलीन झाली. तर फरक झाला ना. ज्योतीमध्ये विलीन झाली म्हणजे परत इथे येणार नाही. तुम्ही जाणता, आपण आत्मे जिथे राहतो त्याला निर्वाणधाम म्हटले जाते. वैकुंठला निर्वाणधाम म्हणू शकत नाही. बाबा मुलांना खूप गोड गोड ज्ञानाच्या गोष्टी ऐकवत आहेत.
त्या खूप चांगल्या रीतीने धारण केल्या पाहिजेत. तुम्ही जाणता की बाबा आले आहेत आम्हाला वैकुंठाचा रस्ता दाखविण्यासाठी. बाबा आले आहेत राजयोग शिकविण्यासाठी. पावन दुनियेचा मार्ग दाखवून गाईड बनून घेऊन जातात. बरोबर विनाश सुद्धा समोर उभा आहे. विनाश होतो जुन्या दुनियेचा. जुन्या दुनियेमध्येच उपद्रव इत्यादी होतात. तर बाबा किती गोड आहेत. आंधळ्यांची काठी बनतात. मनुष्य तर घोर अंधारात धक्के खात राहतात. गायले जाते ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्र. ब्रह्मा तर इथे आहेत ना. बाबा येतातच रात्रीला दिवस बनविण्यासाठी. अर्धा कल्प आहे रात्र, अर्धा कल्प आहे दिवस. हे आता तुम्हाला माहिती झाले आहे. ते तर समजतात की कलियुग अजून लहान मूल आहे. कधी कधी म्हणतात या दुनियेचा विनाश होणार आहे, परंतु समजत काहीच नाही. आजकाल तर मुश्किलीने घरदार सोडतात. काहीतरी कारण झाले तर घरातून निघून जातात आणि संन्यासी बनतात. मध्यंतरी सरकारने हुकूम काढला होता की संन्याशाकडे सुद्धा लायसन्स म्हणजेच परवाना असला पाहिजे. असे थोडेच असते की एखादा घरामध्ये रुसला तर तो जाऊन संन्यासी बनेल. फुकटात खूप माल मिळतो. तो आहे हदचा संन्यास. तुमचा आहे बेहदचा संन्यास. यावेळेस सारी दुनिया पतित आहे. त्याला पुन्हा पावन बनविणे एका पतित पावन बाबांचेच काम आहे. सतयुगामध्ये पवित्र गृहस्थ धर्म होता. लक्ष्मी नारायणाची चित्रे सुद्धा आहेत. देवी देवतांची महिमा गातात ना. सर्व गुण संपन्न. त्यांचा आहे हठयोग कर्मसन्यास. परंतु कर्मसन्यास तर होऊ शकत नाही. कर्माविना तर मनुष्य एक सेकंद सुद्धा राहू शकत नाही. कर्मसन्यास अक्षरच चुकीचे आहे. हा आहे कर्मयोग राजयोग. तुम्ही सूर्यवंशी देवी देवता होता. तुम्ही जाणले आहे की आम्हाला 84 जन्म घ्यावे लागतात. वर्णसुद्धा गायले जातात. ब्राह्मण वर्ण कुणालाच माहिती नाही. बाबा तुम्हाला महामंत्र देत आहेत की बाबा आणि वारशाची आठवण करत राहा, तर तुम्हाला राजधानीचा तिलक मिळेल. गोड गोड लाडक्या मुलांनो, घर गृहस्थीमध्ये राहून कमळ फुलासमान रहा. जितके प्रेमाने काम होऊ शकते तितके क्रोधाने नाही. खूप प्रेमळपणा. बाबांच्या आठवणीत सदैव हसत रहा. देवतांची चित्रे बघा, किती हर्षित असतात. आता तुम्ही जाणता की ते आम्हीच होतो. आम्हीच देवता होतो. परत तेच क्षत्रिय वैश्य शूद्र बनलो. आता आम्ही संगमावर ब्रह्मा मुखवंशावळी बनलो आहोत. ब्रह्मा मुखवंशावळी तेच ईश्वर वंशी. बाबांकडून वारसा मिळतो, मुक्ती आणि जीवनमुक्ती. हे सुद्धा तुम्ही जाणता की जेव्हा देवी देवतांचे राज्य होते तेव्हा इतर दुसरा कोणताही धर्म नव्हता. चंद्रवंशी सुद्धा नव्हते. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे ना. हमसोचा अर्थ देखील त्यांनी आत्मा सो परमात्मा असा काढला आहे. आता तुम्ही जाणता की हमसो म्हणजेच आम्ही तेच देवता परत क्षत्रिय बनलो. हे आत्मा म्हणते. आम्ही आत्मे पवित्र होतो तर शरीर सुद्धा पवित्र होते. ती आहे निर्विकारी दुनिया. ही आहे विकारी. दुःखधाम, सुखधाम आणि शांतीधाम, जिथे आम्ही सर्व आत्मे राहतो असे म्हणतात. चीनी हिंदू आपण सारे बांधव आहोत, परंतु अर्थसुद्धा समजत नाहीत.
आज भाऊ भाऊ म्हणतात, उद्या बंदूक रोखतात. आत्मे तर सारे ब्रदर्स म्हणजेच भाऊ भाऊ आहेत. परमात्म्याला सर्वव्यापी म्हणल्याने सगळेच फादर होऊन जातात. वडिलांना वारसा द्यायचा आहे, भावांना वारसा घ्यायचा आहे. रात्रंदिवसाचा फरक होऊन जातो. ते तर पतित पावन आहे ना, त्यांच्याकडूनच पावन बनायचे आहे. आम्ही मनुष्यापासून देवता बनू इच्छितो आहोत. ग्रंथामध्ये सुद्धा आहे मनुष्यापासून देवता. गायले सुद्धा जाते, सेकंदात जीवनमुक्ती. आम्ही देवता जीवनमुक्त होतो. आता जीवनबंध बनलो आहोत. रावण राज्य द्वापरपासून चालू होते, मग देवता वाम मार्गामध्ये जातात. त्याच्या निशाण्यासुद्धा ठेवल्या आहेत. जगन्नाथपुरीमध्ये देवतांची खूप घाणेरडी चित्रे आहेत. आधी तर हे काहीच समजत नव्हते, आता किती समजले आहे. आश्चर्य वाटत होते की देवतांची अशी घाणेरडी चित्रे इथे कशी लावली आहेत. आणि आतमध्ये काळा जगन्नाथ बसला आहे. श्रीनाथद्वारेमध्ये सुद्धा काळी चित्रे दाखवली आहेत. हे कोणालाही माहीत नाही की जगन्नाथाचे तोंड काळे का दाखवले आहे. कृष्णासाठी तर म्हणतात की त्याला सापाने डसले. रामाला काय झाले? नारायणाचा चेहरा सुद्धा सावळा दाखविला आहे. शिवलिंग सुद्धा काळे दाखवतात. सर्व काही काळेच काळे दाखवतात. जशी दृष्टी तशी सृष्टी. यावेळेस सारे आहेतच पतित काळे, तर ईश्वराला सुद्धा काळा बनविला आहे. अगदी सुरुवातीला शिवची पूजा करत होते, हिऱ्यांचे लिंग बनवत होते. आता त्या सर्व गोष्टी गायब झाल्या आहेत. या तर खूप मौल्यवान वस्तू आहेत. पुरातन गोष्टींचा किती मान असतो. पूजा सुरू होऊन 2500 वर्ष झाली, तर इतके पुरातन असणार नाही तर काय. पुरातन चित्रे देवी देवतांची आहेत. ते मग म्हणतात लाखो वर्षांची आहेत. आता तुम्ही जाणता 5000 वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता. आता कलियुग आहे. विनाश समोर उभा आहे. सर्वांना जायचे आहे. बाबाच सर्वांना घेऊन जातात. ब्रह्माद्वारा तुम्ही ब्राह्मण बनलात, मग तुम्ही देवता पालना कराल. या गोष्टी काही भागवत गीतेमध्ये नाहीत. बाबा म्हणतात हे ज्ञान लोप पावते. लक्ष्मी नारायण तर त्रिकालदर्शी नाहीत, मग हे ज्ञान परंपरेने कसे चालू शकेल. तुम्हीच यावेळेस त्रिकालदर्शी आहात. सर्वात चांगली सेवा यावेळेस तुम्ही करत आहात. तर तुम्ही आहात खरे खरे रुहानी सोशल वर्कर, म्हणजेच आत्मिक समाजसेवक. तुम्ही आता आत्मअभिमानी बनता. आत्म्यावर जी खाद म्हणजेच गंज चढला आहे तो निघणार कसा. बाबा सोनार देखील आहे ना. सोन्यामध्ये लोखंडाची भेसळ पडत पडत आत्मा पतित झाली आहे. आता पावन कशी बनणार. बाबा म्हणतात हे आत्मा मामेकम, म्हणजेच मज एकाची आठवण कर. पतित पावन बाबा श्रीमत देतात. भगवान वाच, हे आत्म्यांनो, तुमच्यामध्ये खाद पडते. आता तुम्ही पतित आहात. पतित मग महात्मा थोडेच होऊ शकतात. एकच उपाय आहे, मामेकम, म्हणजेच मज एकाची आठवण करा. या योग अग्नीद्वारे तुमची विकर्म भस्म होतील. किती आश्रम आहेत. अनेक प्रकारच्या हठयोगाची चित्रे लावलेली आहेत. हा आहे योग किंवा आठवणीची भट्टी. भले गृहस्थ व्यवहारामध्ये रहा, भोजन आदी बनवा, मुलांचा सांभाळ करा. बरे, सकाळी तर वेळ असतो ना. म्हटले सुद्धा जाते रामसिमर प्रभात मोरे मन, म्हणजेच सकाळच्या प्रहरी माझ्या मना
रामाची आठवण कर. आत्म्यामध्ये बुद्धी आहे. भक्तीसुद्धा सकाळी करतात. तुम्ही सुद्धा सकाळी उठून बाबांची आठवण करा. विकर्म विनाश करा. सगळा कचरा निघून आत्मा सोन्याची बनेल. मग कायासुद्धा सोन्याची मिळेल. आता तुमची आत्मा 2 कॅरेटसुद्धा राहिली नाही आहे. भारतामधील देवी देवतांच्या 84 जन्मांचा हिशोब घ्यावा लागेल. जगाचा इतिहास भूगोल रिपीट होत आहे, परंतु आयुष्यमान किती आहे हे माहीत नाही. कल्पाचे आयुष्यमान जाणत नाहीत. बाबा म्हणतात, मी आलो आहे श्रीमत देण्यासाठी, श्रेष्ठ बनविण्यासाठी. आठवणीच्या अग्नीनेच खाद निघेल. अजून कोणताही उपाय नाही. मुलांना बहादूर बनायचे आहे, घाबरायचे नाही. ज्यांचा रक्षक स्वतः भगवान बसला आहे त्यांना कोणाची भीती आहे? तुम्हाला कोणी श्राप आदी काय देतील? काहीच नाही. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिला पॉइंट, कोणतेही काम प्रेमाने काढून घ्यायचे आहे, क्रोधाने नाही. बाबांच्या आठवणीत नेहमी हर्षित राहायचे आहे. सदा देवतांसारखे हसतमुख राहायचे आहे. दुसरा पॉइंट, आत्म्यामध्ये जी खाद पडलेली आहे ती आठवणीच्या अग्नीने काढायची आहे. विकर्म विनाश करायची आहेत. बहादूर बनून सेवा करायची आहे, घाबरायचे नाही. आजचे वरदान आहे, सर्व कर्मेंद्रियांना लॉ आणि ऑर्डर प्रमाणे चालविणारे मास्टर सर्वशक्तिमान भव. सर्व कर्मेंद्रियांना लॉ आणि ऑर्डर प्रमाणे चालविणारे मास्टर सर्वशक्तिमान भव. विस्तार आहे, मास्टर सर्वशक्तिमान राजयोगी तोच आहे जो राजा बनून आपल्या कर्मेंद्रिय रूपी प्रजेला लॉ आणि ऑर्डर प्रमाणे चालवेल. जसे राजा राज्य दरबार लावतात, तसे तुम्ही तुमच्या राज्यकारभारी कर्मेंद्रियांचा रोज दरबार लावा आणि हालचाल विचारा की कोणताही कर्मचारी विरोध तर करत नाही, सर्व कंट्रोलमध्ये आहेत का? जो मास्टर सर्वशक्तिमान आहे त्यांना एकही कर्मेंद्रिय धोका देऊ शकत नाही. थांब म्हणाले की थांबेल. आजचे स्लोगन आहे, वेळेवर सर्व शक्तींना कार्यामध्ये लावणे म्हणजेच मास्टर सर्वशक्तिमान बनणे आहे. मातेश्वरीजींची अनमोल महावाक्य. पहिला पॉइंट आहे, खरे तर ज्ञान प्राप्त करणे हे तर 1 सेकंदाचे काम आहे, परंतु मनुष्य जर 1 सेकंदामध्ये समजून जाईल तर त्यांच्यासाठी 1 सेकंदच लागतो. फक्त आपल्या स्वधर्माला जाणून घेईल की खऱ्या अर्थाने मी शांत स्वरूप आत्मा आहे आणि परमात्म्याची संतान आहे. आता हे समजणे तर 1 सेकंदाची गोष्ट आहे, परंतु यावर निश्चय करण्यासाठी कसलाही हठयोग, कोणता जप तप, कोणत्याही प्रकारची साधना करण्याची काहीच गरज नाही. बस फक्त आपल्या मूळ स्वरूपाला पकडा. बाकी आम्ही जो इतका पुरुषार्थ करत आहोत तो कशासाठी? आता यावर समजाविले जाते, आम्ही जो इतका पुरुषार्थ करत आहोत तो फक्त एवढ्याच गोष्टीसाठी करत आहोत. जर आपल्याला प्रॅक्टिकल म्हणजेच वास्तविक जीवन बनवायचे असेल तर या देहाचे भान पूर्णपणे काढून टाकायचे आहे. खऱ्या अर्थाने सोल कॉन्शियस म्हणजेच आत्मिक स्वरूपात स्थित होण्यासाठी किंवा दैवी गुणांची धारणा करण्यासाठी मेहनत अवश्य करावी लागते. यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस
प्रत्येक पावलावर सावध राहतो. आता जितके आम्ही मायेपासून सावध राहू, तर भले मग कितीही घटना समोर आल्या तरी देखील माया आमच्याशी सामना करू शकणार नाही. माया सामना तेव्हा करते जेव्हा आम्ही स्वतःला विसरतो. आता प्रॅक्टिकल जीवन बनविण्यासाठी ही एवढीच फक्त मार्जिन आहे. बाकी ज्ञान तर सेकंदाची गोष्ट आहे. दुसरा पॉइंट आहे, हे ईश्वरीय ज्ञान काही आमच्या बुद्धीतून निघालेले नाही आहे, ना कोणती आपली समज अथवा कल्पना आहे, परंतु हे ज्ञान साऱ्या सृष्टीचा जो रचता आहे त्यांच्याद्वारे ऐकलेले ज्ञान आहे. आणि ऐकण्यासोबतच अनुभवामध्ये आणि विवेकामध्ये जे आणले जाते ते प्रॅक्टिकल तुम्हाला ऐकवत आहोत. जर आमच्या विवेकाची गोष्ट असती तर ती फक्त आमच्याजवळच चालली असती, परंतु हे तर परमात्म्याकडून ऐकून आपल्या विवेकानुसार अनुभवानुसार धारण करतो. जी गोष्ट धारण करतो ती जरूर जेव्हा ती विवेक आणि अनुभवास येते तेव्हाच ती आपली मानली जाते. ही गोष्ट सुद्धा यांच्या म्हणजेच शिवबाबांद्वारे आम्ही जाणली आहे. तर परमात्म्याची रचना काय आहे, परमात्मा काय आहे, बाकी ही काही आमच्या संकल्पाची गोष्ट नाही आहे. जर असती तर आमच्या मनात उत्पन्न झाली असती. म्हणून जे आम्हाला स्वयं परमात्म्याद्वारे मुख्य धारणा योग्य पॉइंट मिळाले आहेत ते आहेत मुख्य योग लावणे. परंतु योगाच्या पूर्वी ज्ञान पाहिजे. योग करण्यासाठी पहिले ज्ञान पाहिजे. असे का म्हणतात? प्रथम विचार करणे, समजून घेणे आणि नंतर योग लावणे. नेहमी असे म्हटले जाते की आधी समज पाहिजे, अन्यथा उलटे कर्म होईल. म्हणून प्रथम ज्ञान जरुरी आहे. ज्ञान एक उच्च स्टेज म्हणजेच स्थिती आहे, ज्याला जाणण्यासाठी बुद्धी पाहिजे. कारण उच्च ते उच्च परमात्मा आम्हाला शिकवत आहेत. अच्छा, ओम शांती.